चांगलं रामफळ कसं घ्यायचं सांगतो तुम्हाला. एक दोन सिंपल ट्रिक आहेत. पहिली ट्रिक, पहिले तर ते लालसर किंवा पिवळसर असावं सगळीकडे. दुसरी ट्रिक, हे असं हिरवट मध्ये मध्ये थोडंसं हिरवा पॅच दिसेल तुम्हाला, ही अशी घ्यायची नाही. तिथे काय होतं, सगळं जरी रामफळ पिकलं तरी तिथे तो भाग कडक राहतो. तिसरी ट्रिक, बिगर द बेटर हा रूल ऍप्लिकेबल आहे रामफळामध्ये. मोठी फळांना जास्त चव असते, जास्त पक्व असतं. सो तुम्हाला जर घ्यायचं कळत नसेल तर तुम्ही पिकलेली रामफळं घ्या. पिकलेली रामफळ एकदम मऊ असतात, हातात घेतलं की तुम्हाला असं कळतं की ते एकदम मऊ मऊ आहे, पिकलंय हे व्यवस्थित. बरं, कशी रामफळं अवॉइड करायची? जी हिरवट कलरची आहेत तशी रामफळं अवॉइड करायची. ती पिकणार नाहीत किंवा पिकली तरी एवढी त्यांना चव नाही येणार. एकदम सोपं आहे, एवढंच आहे. बरं, रामफळाबद्दलचे काही फॅक्ट सांगतो तुम्हाला कापता कापता. रामफळ आहे ना, हे ॲनोना फॅमिलीमध्ये येतं. ॲनोना फॅमिली म्हणजे काय? ॲनोना फॅमिलीमध्ये सीताफळ येतं, रामफळ येतं, हनुमान फळ येतं. सो ही सगळी फळं ॲनोना फॅमिलीमध्ये येतात. हे बघा, मधून असं असतं मस्त. हा, पिकलेल्या रामफळाचा हा भाग आहे ना, असा एकदम अलगद बाहेर निघून येतो. बरं, अजून एक फॅक्ट सांगतो रामफळाचं. रामफळाच्या बिया ह्या टॉक्सिक असतात. रामफळ घ्या, सीताफळ घ्या, बिया टॉक्सिक असतात. म्हणजे काय, पोटात गेलं तर इजा होईल का? नाही. जशा आहे तशा पोटात गेलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुम्ही चावून खाल्ल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हे फॅक्ट तुम्हाला रामफळाबद्दलचे माहिती होते का? कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत येतो मी. बाय.